मल्टीप्लायर कसं काय वाटलं तुम्हाला? मल्टीप्लायर चांगलंच, म्हणजे प्रोडक्ट हे चांगलाच आहे आणि उत्पन्नासाठी चांगलं काम करते. तर याच्यापासून तुम्हाला अनुभव म्हणजे किती वापरलं, एकरी किती वापरलं तुम्ही? एकरी मी 1 किलो का ड्रिचिंगला 1 किलो एकरी, हा अशा मिनिमम मी 5 ड्रिचिंग केल्या आणि हा. 5 फवारणी केल्या. हा हा. हा नंतर 5 किलो समजा एकरी 1 किलो वापर, हो. तर हा किती आहे तुमची? आपले माझा प्लॉट आहे 5 एकरचा. 5 एकर. म्हणजे याच्यातून तुमची जमिनीची सुधारणा झाली की असं तुमच्या मनात असं कसं वाटते, झाली किंवा नाही नाही? नाही, जमिनीची सुधारणा म्हणजे जमीन अशी मस्त भुसभुशीत झाली. तुम्ही हा. जमीन बघू शकता, आपली सगळी जमीन टोटल काळीची आहे. हा काळीच्या जमिनीमध्ये टोटल चिकट ढेकळ निघतात. हा आमच्या याच्यात निघालीच नाही यावर्षी. हा. मी आता 2-3 वर्षापासून हळद घेतो, हा तर आम्हाला काढण्याच्या टायमाला स्प्रिंकर लावावं लागतात कधी, हा म्हणजे काढायला त्रास जाते. हा. आणि यावर्षी असं सुटेबल निघाला माल, मस्त मोकळा फट मातोडा पडला. म्हणजे मल्टीप्लायर हे औषध ऑर्गॅनिक आहे, हे म्हणजे 100% तुम्हाला याचा रिझल्ट आला. रिझल्ट आला 100% रिझल्ट आला. नंतर जमीन अशी एकदम अशी मऊ वाटली. मऊ वाटली. बरं. नंतर तुम्ही कशाला वापरले? मी सोयाबीनवर सुरुवातीला याचा म्हणजे प्रयोग करून पाहिला, म्हणजे अनुभव म्हणून घ्यायसाठी फक्त 2 एकरच्या प्लॉटवर सोयाबीनवर घेतला होता. हा तर माझं गेलेलं सोयाबीन होतं, समजा हा. कापायच्या अवस्थेत नव्हतं, लोक मोडा म्हणून लागले होते. तर मी मारलं, हा. तर माझा मिनिमम टोंगळा मांडीच्या याला प्लॉट गेला होता सोयाबीनचा. मग तेव्हापासून मग मी याच्यावर थोडा भर वाढवला. असं आणि मग त्या 2 एकरच्या प्लॉट मधून जे अनुभव आला समजा मला, मग मी हरभरा, करडी, हा मग प्रत्येक पिकावर आणि गव्हाला तुमच्या दाण पाण्यासंग ड्रिचिंग. हा टिचिंग. हा गव्हाला आता माझ्याकडं विदाऊट हे फवारलेलं समजा 10-1 क्विंटल गहू मी खायासाठी मुद्दा म्हणून मल्टीप्लायरच्या ड्रिचिंगचाच घेतला खायासाठी. हा अजित 102 घेतला, हा. पण मलाही चांगला निघाला. गव्हाला बी नंबर 1 रिझल्ट आला. हो चांगला आला. बरं ठीक आहे. गव्हालाही चांगला आला. चालेल.